या ठिकाणी दोन्ही संघातील खेळाडूंना आपण 1 बाय 1 इकडून एक अशी एंट्री करायची आहे आणि लाईनअप करायचं मैदानामध्ये दोन्ही बाजूला मैदान. चला सोयसिकच्या समोर कोण होते तिकडून नाना परब मुकाबला बरोबर थोडासा डीजे होऊ दे बॅकग्राऊंडला. चला त्यानंतर या श्रीधर या पाटून संतोष फास्ट चालायचं पावलं उचला जरा सरजा चल राजा बिगी 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 जाय. वर्ण या ठिकाणी दाखल होणाऱ्या आमच्या शब्दाला मान देऊन सन्माननीय सिद्दीक मेमन यांना विनंती करतोय आपण मैदानामध्ये या. त्याचबरोबर विनंती असेल बाबू गावडे आणि सिद्धार्थ बावकर सर आपल्याला देखील विनंती आपण देखील मैदानामध्ये यायचं आहे.
साईश नाबर आणि मयूर कुडतडकर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानामध्ये या. चला लगेच आपण या स्पर्धेचा महाअंतिम सामन्याची त्या ठिकाणी नाणेफेक करीत आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी एक ग्रुप फोटो या सगळ्या खेळाडूंसहित मान्यवरांचा त्या ठिकाणी घेतला जातोय. सन्माननीय संदेश राऊळ, सन्माननीय रोहित सावंत यांना विनंती आहे आपण देखील मैदानामध्ये यायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी ग्रुप फोटो घेतला जातोय. जे महाअंतिम फेरीमध्ये दाखल होणारे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच जपान 7 विजय प्रेयसी हा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मैदानावर श्री सातेरी स्पोर्ट्स सरंबळ. दोन्ही संघाचे संघ मालकांना विनंती आहे आपण देखील मैदानामध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे संघ मालक जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण मैदानामध्ये यायचं आहे. त्याच्याप्रमाणे विनंती करतोय आतू स्मृती चषकाचे आयोजन समितीचे सदस्य अध्यक्ष सन्माननीय संचित देसाई या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जाईल. एक ग्रुप फोटो या ठिकाणी घेतला जातोय. 2026 पर्व 4 आणि या 4थ्या पर्वात आपण पाहिलं तर डॉक्टर CS गोडे स्मृती चषकाच्या वतीनं या महाअंतिम सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या सामन्याची नाणेफेक केली जाईल. विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा लाईन अप करून घ्या. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी ओळख परेड केली जाईल. सगळ्या खेळाडूंसोबत या ठिकाणी हस्तांदोलन केलं जाईल आणि त्यानंतर महाअंतिम फेरीची नाणेफेक केली. विनंती आहे या ठिकाणाहून आपण नाना परब आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर संतोष पोडोस्कर, त्यानंतर पॉइंट गोलंदाज अभि शेल्टे, सागर पेडणेकर मॅन फ्रॉम वालाबल, त्यानंतर प्रफुल्ल पाटकर, तन्मय सावंत आणि संघ मालक या ठिकाणी सातेरी स्पोर्ट्स सरंबळ संघाचे आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण संघ मालक आहेत वैभव वर्धम विजय प्रेयसी जपान 7 संघ आपण पाहतोय. गौरव खोत, अक्षय गुरव उर्फ पांड्या, त्यानंतर सूरज मिसाळ, सूरज परब, त्यानंतर हर्षद खोत, त्यानंतर राज आपल्याला पाहायला मिळतोय. राज गंजवडे खास खेडवरनं या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर जाधव आणि त्यानंतर आपल्या कुडाचा सगळ्यांचा लाडका खेळाडू अर्थातच सोहेल शेख आपल्याला पाहायला मिळतोय. या महाअंतिम फेरीची नाणेफेक त्या ठिकाणी केली जाते. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण मध्ये यायचं आहे. दोन्ही कर्णधार आयकॉन खेळाडू अभि शेल्टे आणि सोहेल शेख दोघांनाही विनंती असेल आपण समोर या. सन्मान्य श्री अभिषेक गावडे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक त्या ठिकाणी केली जाते. एका बाजूने आपण पाहिलं तर सुहाना अंबारी आणि दुसऱ्या बाजूने BIC 2 आमचे ट्रॉफी स्पॉन्सर या ठिकाणी आपण पाहिलं तर सुहाना अंबारी अर्थातच सातेरी स्पोर्ट्स सरंबळ या सामन्याची नाणेफेक त्या ठिकाणी जिंकतोय. विनंती असेल सातेरी स्पोर्ट्स सरंबळ संघ कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर आपण फटाक्यांची आतषबाजी देखील आपण पाहतोय. विनंती आहे अभि शेल्टे आपण पुढे या. आणि सर्वप्रथम चार षटकांचा सामना आहे. पहिलं षटक आपल्याला कंपल्सरी पॉवर प्लेचं असेल आणि या नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम तुझा निर्णय काय असेल, कोणता दृष्टिकोन असेल, त्यामुळे आपला हा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण क्षेत्ररक्षण करण्याचा या स्पर्धेत या अंतिम सामन्याच्या निमित्तानं निर्णय घेतलाय? कमी रन मध्ये त्यांना थांबवू म्हणजे ही रणनीती आहे. कमी धाबांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 4 षटकांचा सामना अगदी आपण पाहिलं तर समोरच्या संघामध्ये अगदी तगडी स्टारकास्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विजय प्रेयसी जपान 7 मालबन सारखा एक दर्जेदार संघ आपल्या समोर उभा आहे आणि कमीत कमी म्हणजे किती धाबांचं टार्गेट आपल्याला डिपेंड करावं लागेल, म्हणजे किती धाबा आपण रोखू शकता त्यांच्या समोर 4 षटकांमध्ये? 24 धावांपर्यंत. जे 24 धावा, 24 चेंडूंचा 24 धाबांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि जी एक वेगळी संकल्पना होती अभि, ती ऐकायला तुझ्या माध्यमातून आवडेल कर्णधार म्हणून, की या स्पर्धेत 2 ओव्हरसीज खेळाडू होते. तुझ्या स्क्वॉडमध्ये पाहिलं तर एकही खेळाडू ओव्हरसीज नाही, सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहेत. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या करा, कारण आपल्या सगळ्या सिंधुदुर्गाच्या खेळाडूंसहित खेळणारा हा संघ आहे.
अभि कशी संकल्पना वाटली की दोन संघात खेळाडू आपण ओव्हरसीज पद्धतीने घेतले आणि त्यांच्या विरोधात आपल्याला खेळण्याची रणनीती आणि हे संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन चांगलं आहे आणि जी संकल्पना होती ती पण चांगली आहे. मुंबईचे 2 प्लेयर होते त्यात. धन्यवाद अभि, तुला मनपूर्वक शुभेच्छा असतील. अभि जास्त बोलत नाही, मात्र अभिची बॅट मैदानावर फार प्रमाणात चालतोय. नाना आहेत, नाना ये. नाना, तुला हा महत्वाचा वाटतोय की जेव्हा ओव्हरसीज खेळाडू म्हणजे आता आपण पाहिलं तर अक्षय गुरव म्हणजे दिवा एक्सप्रेस आणि राज आपल्याला पाहायला मिळतो, त्यांच्या माध्यमातून जी गोलंदाजी सध्याच्या घडीला साकारले ते ओव्हरसीज खेळाडू या स्पर्धेत आल्यानंतर तुला काय वेगळा अनुभव आला या स्पर्धेच्या निमित्त? ॲक्च्युली काय आहे, ते बॉलर खूप चांगले आहेत. त्यांना 12 बॉलात 8 रन काढणं पण मुश्किल आहे माझ्या मते तरी. जर ते ॲक्युरेट बॉल टाकत असतील तर एक्स्ट्रा न टाकता. आणि कुठलीही टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी एका माणसाचा हात नसतो. मला वाटतं सगळ्या टीमचं पूर्ण काम असतं. आणि तसंच माझ्या टीमबद्दल सुद्धा मी तेच बोलतोय की एकट्याचा कोणाचा हात नाही, हे सर्व माझ्या सपोर्टला असल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. धन्यवाद नाना. आणि अगदी 24 धावा डिफेन्सचा प्रयत्न केलाय, तर कशी रणनीती असतील 24 धावा त्यांना रोखण्यासाठी? कारण सोहेल शेख आहे, श्रीधर जाधव आहे, सध्या टचमध्ये हर्षद खोत देखील आपल्याला पाहिलं तर मगाच्या सामन्यात दोन्ही सूरज चमकलेत. ते 24 धावा कशा पद्धतीने रोखल्या जाऊ शकतात? आमची रणनीती अशी आहे की आम्ही फिल्डिंगच्या जोरावरती आतापर्यंत इथे आलो आहे असं तरी मला वाटतंय. त्याला आम्ही फिल्डिंगच्या जोरावरती आम्ही थांबवू. बॉलर आमचे तर व्यवस्थित काम करतायत. धन्यवाद. हा होता नाना, आमचा सगळ्यांचा लाडका खेळाडू. आणि विनंती करतोय सोहेल शेख आपण ॲज अ कॅप्टन म्हणून या ठिकाणी यायचं आहे. खऱ्या अर्थाने मनपूर्वक शुभेच्छा असतील सोहेल शेख. आणि समोरच्या संघाने नाणेफेक जिंकली. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकात आपण विचार केला तर पहिले षटक हे पॉवर प्ले कंपल्सरी आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुझ्या बॅटमधून किती धाबा निघतील आणि ओव्हरऑल जर या 4 षटकांचा विचार केला तर किती धाबांपर्यंत ठरलेली. आणि 2 आयकॉनचा विषय होता तेव्हाच आमचा स्पॉन्सर वैभव वर्धमान आहे, त्यांनी आधीच बुक करून ठेवलेला 2 प्लेयरांना म्हणून आम्ही ते प्लेयर बोलवलं. आणि जर समजा बॅट्समनमध्ये थोडीशी गडबड झाली तर गोलंदाजी करत असताना तुला अक्षय गुरव किंवा राज या दोघांवर कोणावर जास्त विश्वास वाटतोय की हे दोनातला एक गोलंदाज चालला तरी समोरच्या संघाची आपण टार्गेट त्या ठिकाणी वाचवू शकू सेकंड इनिंगमध्ये? दोनही चांगलेच बॉलर आहेत. ते अजूनपर्यंत तर चांगलीच बॉलिंग टाकली आहे त्यांच्यानी आणि आता पण चांगली टाकणार. धन्यवाद. तर हा होता सोहेल शेख. पुन्हा एकदा सोहेल शेख मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत आणि मनपूर्वक शुभेच्छा आपल्या खेळीसाठी. दोन्ही संघाचे संघमालक या ठिकाणी सातेरी स्पोर्ट्स सर्व संघाचे संघमालक आमचे मित्र सन्मान्य श्री दीपेश कदम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनंती आहे आपण मैदानामध्ये यायचं आहे. तोपर्यंत आपण वैभव वर्धम यांच्याकडे जाऊया. तर वैभव वर्धम आपल्याला विनंती आहे ॲज अ मालक म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला काही प्रश्न आणि या स्पर्धेच्या निमित्तानं थोडीशी बातचीत. या स्पर्धेत आपण विचार केला तर ज्या वेळेला ही स्पर्धा ठरली की 2 खेळाडू आपण सिंधुदुर्गाच्या बाहेरचे खेळवणार आहोत त्यावेळेला आता सोहेलने सांगितलं की अगोदरच बुक करून ठेवली होती. म्हणजे अगोदर कशा पद्धतीने हे 2 खेळाडू बुक करून ठेवले होते? आता जर काही क्रिकेटचा विचार करायला गेला तर ओपन टुर्नामेंट जास्त प्रमाणात लागतात. आणि ओपन टुर्नामेंट जर काय पिट्ट्या स्मृतीची टुर्नामेंट सोडली तर अक्षय गुरव किंवा राज हा आमच्यात कंटिन्यू खेळतो किंवा या वर्षी तर आमच्यात तो कंटिन्यू खेळतोय. त्याच्यामुळे मी त्याला सांगितलेलंच होतं की या ठिकाणी कुठे टुर्नामेंट लागली तर आपल्याला कंटिन्यू खेळायचं आहे. आणि तो अक्षय गुरव वगैरे तर आपल्या शब्दाला तर किंमत देऊन इथे आतापर्यंत तर आलेले आहेत. वैभव, या संपूर्ण आयोजनाबद्दल तू या संघाचा मालक आहेस. आपण पाहिलं तर विजय प्रेयसी आणि जपान हे 2 संघ एकत्रित येऊन ही स्पर्धा खेळत आहे. तुमचे मालक दुसरे बाप्पा ना? बाप्पासाहेब, आपल्याला देखील विनंती आपण देखील या एकदा कळून देतो. विजय प्रेयसी मालवण संघ ज्या वेळेला स्पर्धेमध्ये उतरतो त्यावेळेला विजय प्रेयसी मालवण संघाचे हे मालक असतात. यांच्यासाठी एकदा जोरदार टाकऱ्या. आणि दुसऱ्या बाजूने आपली जपान 7 ज्या वेळेला मैदानावर उतरते तेव्हा जपान 7चे वैभव वर्धम मालक असतात. आणि दोन्ही मालकांच्या माध्यमातून ही स्पर्धा ओव्हरऑल ही टुर्नामेंट आज आपण ही सक्सेस होतोय. यामागे आपण आपले विचार ऐकायला आवडतील दोघांचे की कशी पद्धतीने ही टुर्नामेंट झाली, काय आपल्या सूचना देखील या ठिकाणी आम्ही जाणून घेऊ. निश्चितच त्यावर पुढच्या वेळेला विचार करण्याचा प्रयत्न निश्चितच करू. टुर्नामेंटचं आयोजन तर अतिशय सुंदर आहे. म्हणजे असं आयोजन करणं म्हणजे काय म्हणजे सोपी गोष्ट नाही. एवढी टुर्नामेंट भरवणं खूप सोपं आहे.
आपण टीम घेतो जाऊन खेळतो तिथपर्यंत ठीक आहे, स्पॉन्सर एंट्री फी भरणार, प्लेअर जाऊन खेळणार, पण एक छोटी टुर्नामेंट असून दे किंवा मोठी, पण ती पूर्ण सक्सेस करणे पूर्ण टीमचं वर्क आहे आणि ते इथे आम्हाला पूर्णपणे दिसून आलं की इथे टीम वर्क चांगलं आहे आणि टुर्नामेंट खूप चांगली आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा तुला देखील मनपूर्वक शुभेच्छा असतील. बाप्पासाहेब तुम्हाला देखील मनपूर्वक शुभेच्छा असतील. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी दीपेश कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. दीपेश कदम आमचे मित्र आहेत, सहकारी आहेत आणि त्यांना खास करून प्रश्न विचारायला आवडेल की आपण संघ उतरवलात या स्पर्धेमध्ये. गेल्या वर्षी 2024मध्ये देखील 24मध्ये देखील ही स्पर्धेत आपण संघ उतरवला होता. यावेळेला त्यावेळेला अपूर्व होतं थोडंसं स्वप्न, मात्र यावेळेला आपण पाहिलं तर अंतिम सामन्यामध्ये आपला संघ पोहोचलाय. काय अपेक्षा असेल या सगळ्या खेळाडूंकडनं? त्यांनी पूर्ण स्पर्धेत जो खेळाडू वृत्तीने खेळ केलाय तोच यापुढील सामन्यात करावा हीच माझी अपेक्षा असेल. जय आणि पराजयाचा विचार केला तर आपण निश्चितच आपण या पुऱ्या संघाच्या खेळाडूंना 100% मार्क दिलेले आहेत, कारण त्यांनी जो खेळाडू वृत्तीचा काम केलंय त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करूयात आमच्या दीपेश कदमसाठी. आणि ही जर मानाची बाईक आणि ही स्पर्धेचा जर टायटल जर आपण जिंकलं तर सर्वप्रथम ही स्पर्धेचं टायटल आपण कोणाला या ठिकाणी डेडिकेट कराल? माझ्या संपूर्ण संघाच्या खेळाडूंना. धन्यवाद दीपेश, तुला देखील मनापासून या ठिकाणी स्वागत आहे, मनपूर्वक शुभेच्छा आहेत. त्यानंतर विनंती करतोय सिद्दीक मेमन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सहकारी समालोचक अगदी खास आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत सिद्दीक मेमन. आणि सिद्दीक मेमन ही स्पर्धा आपण पाहिलं तर गेल्या वर्षी बहुधा तू दुबईला होतास त्यामुळे ही स्पर्धा कव्हर करू शकला नाहीस. यावर्षी गेले आपण 2 सीझन त्या ठिकाणी कव्हर केले होते, तू होता मी होता निश्चितच. आणि या स्पर्धेचं थोडंसं काहीतरी वेगळं आकर्षण होतं, ते आकर्षण तुझ्या शब्दात आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत देखील करतो. अनेक प्रेक्षक वर्ग आता फायनल मॅचची वाट देखील बघतायत आणि अनेकांना तो मॅच बघायचा आहे, जास्त वेळ घेणार नाही आहे. एकच सांगतो अगदी आपली यारी जगात भारी ह्या तिघांनं म्हटलेलं आहे, जरा तिघांकरता टाळ्यांचं गजर होऊन जाऊ द्या. आणि ह्या सिंधुदुर्गमध्ये मी जेव्हा पहिलं पर्व होतं तेव्हा फक्त मुन्ना पुसलकरचं नाव घेईन आणि संपूर्ण टीम होती रत्नागिरीची. मुन्ना पुसलकरनं माझा हात धरून आणला होता की आपण त्या कुडालमध्ये जाऊया. मला कुडालचं कुठलंच काही स्टेशन माहीत नव्हते, इथं मला आणलं. आणि त्याच्यानंतर सावंत साहेब होते, वैभव मला वाटतं वैभव सावंत आणि रोहन गोडे हे 2 व्यक्तिमत्व होते. त्याच्याकडे घेऊन गेला की हा पोरगा कॉमेंट्री करू शकतो, याला संधी द्या. आणि तेव्हा रोहन गोडेनं एकही विचार केला, माझ्या हातामध्ये माईक दिला आणि तेव्हा मी सुरुवात केली. आणि अगदी मला तेव्हा बादल चौधरी सर देखील खूप चर्चेमधलं नाव होतं, अनेकांना समोर मी समालोचन केलं होतं. मला संधी देण्यामध्ये रोहन गोडेचा आणि सावंत साहेबांचा मोठा हात होता. पहिलं समालोचन इथे मी यांच्या माध्यमातून केलं, यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि अगदी ही स्पर्धा हे 4थं पर्व आहे, असे 100 पर्व व्हावं अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे नगरसेवक सन्मान्य श्री अभिषेक गावडे यांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. खरं तर समीर गोडे आणि तोरसकर सर यांनी 1-4 दिवसापूर्वी आमंत्रण दिल्यावर खरं तर तोरसकर सर मी विसरलो होतो, पण सकाळी तुमचा मेसेज बघितला आणि खरंच सुंदर आयोजन, सॅल्यूट आहे तुमच्या आयोजनाला. अशाच स्पर्धा घेत राहा, आमचं सहकार्य नेहमीच लागेल. धन्यवाद. प्रामुख्याने आपण विचार केला तर आमचे संदीप परब यांना विनंती करतोय, ही जी संकल्पना आपण मांडली या ठिकाणी रोहन गोडे यांच्या साथीने आपण डॉक्टर CS गोडे स्मृती चषक, खरोखरच अपेक्षा फार होत्या आणि त्या अपेक्षेची पूर्तता देखील झाली आहे. संपन्न होते स्पर्धा. संदीप परब कोण अशी जर कोणाला पाहायची इच्छा असेल तर हे आहेत संदीप परब, जे पप्पू तोरसकर आणि रोहन गोडे यांच्यामध्ये जे नाव आहे ते संदीप परब आहे. त्यांच्यासाठी टाळ्या करूयात आणि त्यांना विचारूयात ही स्पर्धा कशी वाटली, त्यांच्या शब्दामध्ये आम्हाला खूप ऐकायला आवडेल. स्पर्धा तर अतिउत्तम आहे आणि ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि गावडोबाच्या आणि कलेश्वराच्या कृपेने पूर्णपणे संपन्न झालेली आहे. आणि यामध्ये आमचे सर्व मित्र, गावकरी मंडळी, इथले गावातले जागा मालक किंवा आमचे गावकर मंडळी सगळ्यांनी आम्हाला पुरेपूर सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला या स्पर्धेचं यश मिळालं आहे संपूर्ण करण्यामध्ये. त्यामुळे
आता जी फायनल होईल त्या सर्व प्लेयरना माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं एम्पायर जिमचे मालक या ठिकाणी प्रथमेश केवबाईकर या ठिकाणी आहेत. नाव घेतलं त्या ठिकाणी गेलेत. विनंती आहे शेवटचे दोघांनाच या ठिकाणी प्रश्न आहेत. मान्यवरांना विनंती करतोय की हॅलो. मित्रांनो, आमच्या समवेत आमच्या या मायक्रोफोनवर जोडले गेलेले आहेत जो आपण श्री साई स्पोर्ट्स ब्रँड पाहतो टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये, ज्याने आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा निर्माण केलाय. एकदा आपण टाळ्या वाजवूयात आणि त्यांना कळवूयात की ही श्री साई स्पोर्ट्सची टीम वर्क कशा पद्धतीने काम केलेली आहे. जर तुम्हाला श्री साई स्पोर्ट्सचे हे लाईव्ह चित्रीकरण जर आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात, म्हणजे त्यांना समजेल की श्री साई स्पोर्ट्स हा ब्रँड कितपत आपल्या सिंधुदुर्गामध्ये चालतोय. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यूट्यूब लाईव्हद्वारे ही स्पर्धा आपण प्रसारित केलंय. शैलेशजी पाटील आणि त्याचबरोबर आमच्याकडे मल्टीनॅशनल कंपनीचे 2 ब्रँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. जनुमन जर विचार केला तर मल्टीनॅशनल कंपनीचे ब्रँड सहसा कुठल्याही स्पर्धेच्या निमित्तानं जोडले जात नाहीत. ते आपण पाहतोय BIC ब्रँड सिम्बल ऑफ क्वालिटी, अर्थातच ज्यांची क्वालिटी अगरबत्ती धूपबत्तीमध्ये त्यांची अगदी फेमस चर्चेत असणारं नाव. आणि आपल्याला सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा ही क्वालिटीचे अगरबत्ती देखील आपण एकदा वापरा आणि पहा आणि अनुभवा. त्यानंतर अंबारी सुहाना मजा आ गया आणि त्यांचीच मिरची पावडर अर्थातच अंबारी, हे 2 ब्रँड BIC ब्रँड आणि अंबारी ब्रँड या ठिकाणी एकत्रित येऊन या ठिकाणी रोहन गोडे यांच्या डॉक्टर CS गोडे स्मृती चषकाला त्यांनी स्पॉन्सरशिप केली. त्याबद्दल या दोन्ही कंपनींचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर शेवटचा प्रश्न दोन्ही खेळाडूंसाठी असेल, राज आणि पांड्यासाठी. विनंती करतोय बाकीच्या मान्यवरांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या अक्षय गुरव आणि साथीला आपण पाहतोय राज निश्चित आवडेल दोघांनाही विचारायला की आपण जास्तीत जास्त जर वेळा विचार केला अक्षयना तर तुम्हाला जास्त वेळा मालवणला क्रिकेटच्या स्पर्धेत दिसलाय, मात्र या ठिकाणी कुडाच्या स्पर्धेत क्वचित या ठिकाणी आढळतो. काय एकदम अशी जादू झाली वैभव वर्धमच्या शब्दासाठी तू या ठिकाणी आलायस आणि ही स्पर्धा गाजवली. एकदा पांड्यासाठी जोरदार टाळ्या करूयात. मित्रांनो, पेशाने जर विचार केला तर पांड्या रिक्षा व्यावसायिक आहे, स्वतःची त्या ठिकाणी स्वतःची रिक्षा आहे आणि स्वतः रिक्षेवर ध्यान देऊन अगदी क्रिकेटचा छंद मनापासून जोपासणारा अक्षय गुरव उर्फ पांड्या या टोपण नावाने पूर्ण सिंधुदुर्ग नव्हे महाराष्ट्रामध्ये फेमस असणारा खेळाडू आहे. पांड्या, कशी वाटली ही स्पर्धा आयोजन आणि नियोजनाबद्दल? स्पर्धा खूप छान आहे. मला असं वाटतं मी 3-4 वर्ष अगोदर खेळलेलो ही टुर्नामेंट. आम्ही फायनलला हारलेलो, पॉईंट बिन आम्ही सगळे खेळत होतो तेव्हा. आणि कुडाळला ॲक्च्युली वाटत जास्त टुर्नामेंट भेटत नाही ओपन खेळायला. एक लास्ट टाइम खेळलेलो ती लक्ष्मीवाडीत कुठे होती ती, त्याच्यानंतर ही ओपन पहिल्यांदा खेळतो इथे. आणि ओव्हरऑल या जर टुर्नामेंटचा विचार केला, हे मैदान त्याचबरोबर या माडेच्यावाडीच्या क्रीडानगरीमध्ये तुला आलेलं यश आपण पाहिलं तर यांनी ही स्पर्धा संपूर्ण तुझ्या शब्दात ऐकायला आवडेल की आयोजन कशा पद्धतीने झालंय, नियोजन कशा पद्धतीने झालंय? आयोजन एकदम टॉप क्लास आहे, काय नाव ठेवायचं हे नाही त्याच्यात. धन्यवाद पांड्या, तुला देखील मनापासून शुभेच्छा आहेत. आणि आमच्या समोर आहेत राज. आणि खरोखर जर विचार केला ना तर सर्वप्रथम ज्या वेळेला कुडा तालुक्यामध्ये स्पर्धा झाली त्यावेळेला अक्षय गुरव सोहेल शेखच्याच नेतृत्वाखाली मैदानावर आई केबाई संघाच्या वतीने खेळला होता सर्वात पहिला. आणि त्यानंतर आपला राज आहे या ठिकाणी. राज, कसं वाटलं सिंधुदुर्गात येऊन आणि या स्पर्धेच्या निमित्तानं खेळून या संपूर्ण आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल आणि या डॉक्टर CS गोडे स्मृती चषकाच्या वतीनं कसं वाटतंय खेळताना? आयोजन खूप भारी आहे. फर्स्ट टाइम मी कुडाळमध्ये टुर्नामेंट खेळलो, चांगलं वाटलं. आणि आपण जर तू रत्नागिरीमधील आहे, सिद्धिगामचा रत्नागिरीमधील आहे आणि रत्नागिरीपेक्षा जास्त वरचढ वाटतंय की रत्नागिरी सारखंच वाटतंय या ठिकाणी? रत्नागिरी वरचं वाटतं. रत्नागिरीपेक्षा वरचढ. एकदा जोरदार टाळ करूयात. राजसाठी तुला देखील मनापासून शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थातच श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स सर्व संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल, याचे आपण 2 घ्यायचे आहे. पहिल्या षटकात
टोटल 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये कोणता संघ या सामन्यावर अधिराज्य गाजवतोय? डॉक्टर CS गोडे स्मृती चषक 2026 या पर्वामध्ये, अर्थातच हे 4थं पर्व, आणि या 4थ्या पर्वामध्ये आपण पाहिलं मैदानावर तर यावर्षी काहीतरी वेगळी संकल्पना आहे. कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल की आपण पाहतोय TVS कंपनीची जी ही बाईक आहे ती विजेत्या संघाच्या मालकाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ही विजेत्या संघाच्या मालकाला TVS आकर्षक बाईक, त्यानंतर एकच चषक आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, ती देखील एकच आहे, अर्थात दुसरा चषक नाहीये. आणि देवगड हापूस सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चर्चेत असणार ब्रँड आपला आंबा जो प्रसिद्ध आहे तो देवगडचा आंबा त्या ठिकाणी एक पेटी विजेत्या संघाच्या मालकासाठी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी हे रेफ्रिजरेटर आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ही आकर्षक सायकल आपल्याला पाहायला मिळते, ती देखील संपूर्ण मालिकेतील मालिकावीर. गेल्या वर्षी आपण पाहिलं 2025 मध्ये तर ही सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी ही बाईक होती, जी बाईक जिंकली होती योगेश मिस्त्रीने. यावर्षी आपण विचार केला तर ही बाईक आहे संघाच्या विजयी संघ मालकाला. आणि कोणता संघ त्या ठिकाणी या मानाच्या चषकावर आणि या बाईकवर आपलं नाव करतोय, येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. कुठेही जाऊ नकात, आपण पाहत राहा, ऐकत राहा आणि अनुभवत राहा. अर्थातच डॉक्टर CS गोडे स्मृती चषक पर्व 4. धन्यवाद समीर. धन्यवाद सुनील. या ठिकाणी बऱ्याच जणांचे सत्कार झाला, बऱ्याच जणांचं कौतुक झालं, पण स्पर्धा मागच्या 5 दिवसापासून सुरू आहे. पण मागच्या 10 दिवसापासून एक माणूस जबरदस्त मेहनत करतो आहे, जबरदस्त या ठिकाणी मेहनत घेताना दिसतो, आणि ते नाव आहे पप्पू गावडे. याचं पप्पू गावडेसाठी फक्त टाळ्यांचा गजर करायचा आहे, हे मला रोहनने सांगितलं नाही. पप्पू फक्त जरा समोर यायचं, सर्वांना अभिवादन करायचं आहे. तुझा सत्कार तुला आवडत नाही, पण ह्याची जी मेहनत आहे ना मित्रांनो, मागचे 5 दिवस मी बघतोय, जी धडपड बघतोय, कोणीही मान्यवर येऊ दे त्यांच्यासाठी शाल श्रीफळ आणणं, सन्मान चिन्ह आणणं, सगळी जी धडपड आहे ती पप्पूची आहे. त्यामुळेच त्याच्यासाठी हा टाळ्यांचा गजर होता. स्मृती चषकाचे आयोजक सन्माननीय संचितजी देसाई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल त्यांनी मुख्य मंचावर यायचं, आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी आहेत त्यांना सुद्धा विनंती आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आणि या ठिकाणी एक सन्मान होतोय, सत्कार होतो आहे. जो आवाज आपण पहिल्या पर्वामध्ये ऐकला होता, आणि खास रत्नागिरीवरून रोहन गोडे यांच्या शब्दासाठी कालची 2 रात्री आपण त्यांचं समालोचन ऐकतो आहे. सन्मान करूया, आदर करूया. चिपळूणचा बुलंद आवाज, हिंदी समालोचनाचा बुलंद आवाज, सिद्दीक मेमन यांचा टाळ्यांचा गजर करूया मित्रांनो. मेमन साहेबांसाठी रोहन गोडे यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या करा सिद्दीक मेमन यांच्यासाठी. खास रत्नागिरीवरून येतात या चषकासाठी, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. मयूर परब, त्यानंतर साहिल धुरी, स्वप्नील पाटकर, सर्वांना विनंती असेल आपण यायचं आहे पंचांच्या भूमिकेत. चला सर्व पंच पॅनल आपण सज्ज व्हायचं आहे, लगेच सामन्याला सुरुवात केली जाते. हॅलो. होती ती स्पर्धा रक्कम वाढून 1,25,000 रुपयाची होणार आहे, ही घोषणा केली जाते आहे. माझ्या येणाऱ्या या ठिकाणी त्यांचे आयोजक देसाई साहेब आलेले आहेत, संचितजी देसाई त्यांची मित्रमंडळी. आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर यायचं आहे, आपला सन्मान होणार आहे. आणि त्याचबरोबर या मेगा फायनलच्या महाअंतिम मुकाबल्यासाठी कॉमेंट्री कक्षामधून आवाज ऐकूया सिद्दीक मेमन साहेबांचा. धन्यवाद. थैंक यू सो मच समीर चौहान हमारे साथ जुड़े. न जाने किसके हाथों में इस खूबसूरत ट्रॉफी को जीतने की रेखा है. सारे खिलाड़ी ने, सारे ओनर ने सपना देखा है, किसी एक के हाथ में वो चमचमाती हुई ट्रॉफी रहेगी और किसी एक को वो बाइक मिलने वाली है. हमारे कैमरामैन भी रेडी हो रहे हैं, हमारे स्कूटर रेडी हो रहे हैं, हमारे ऑफिशियल अंपायर वो भी रेडी हो रहे हैं. उनका भी स्वागत है, बहुत मजा आएगा. भारी तादाद में दर्शक भी हैं. आणि निश्चित आजच्या दिवसाला फायनलचा मॅच आता 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसातल्या शेवटच्या मॅचला सुरुवात होणार आहे. 2026चा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे आयोजक रोहनजी गोडे साहेब, पप्पूजी तोरसकर साहेब आणि संदीप परब साहेब यांच्या मार्गदर्शकाखाली, यांच्या नियोजनाखाली मानाचा चषक तुम्हाला पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन. अंडरमला आता
दिवस वेगळे आलेले आहेत. गल्लीपासनं ग्लोबल आणि ग्लोबलपासनं ग्लॅमर पर्यंत नेलेलं आहे. सिद्दीकजी, संजयजी देसाई यांचं स्वागत झालेलं आहे मुख्य मंचावर. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. गणेश येशू मंदिर आत्मस्मृती चषक 2026 गवंडीवाडा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा येते आपल्या भेटीसाठी. 1,25,000 रुपये. दोन, 3, 4, 5 आणि 6 मे 2026 रोजी या कालावधीमध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे. समीर, याच्यामध्ये काही शंका नाही, कारण आता अगदी मेला लागलेला आहे. आता तो सण आलेला आहे. अंडरमचा खेळ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता ग्लॅमर होणार आहे. एकापेक्षा एक स्पर्धा येतात आणि त्याचं पारितोषिक फार मोठे घेत. आता ही पारितोषिक ज्या ठिकाणी आपण 35 ते 33,000 होते सुरुवातीला, ते 10,000 वाढून दिले होते जिंकणाऱ्या संघाला. आता ते पारितोषिक कुठे गेले आहेत? मालवणची स्पर्धा येते 1,00,000 तब्बल 22 वरून आता 1,25,000 वरती गेलेले आहे. सर्व श्रेय अगदी आयोजकांना जाणार आहे, कारण या सिंधुदुर्गच्या खेळाडूंना जाणार आहे. ग्लॅमर मिळालं आहे, अगदी पारितोषिक देखील आलेलं आहे. परंतु चांगलं क्रिकेट खेळा. एखादा संघ मालकाने तुमच्यावरती विश्वास दाखवला तर त्याच्यावरती खरं उतरा, चांगलं क्रिकेट खेळा हेच म्हणणार आहे. एक चांगलं आयोजन याच्यानंतर देखील मालवणमध्ये येत आहेत. मालवणच्या अनेक स्पर्धा येत आहेत, त्यांची चर्चा पण चालू आहे. काउंटडाऊन केले जाणार आहे. कॅमेरामॅन रेडी आहेत का? स्कोरर रेडी आहेत. ऑल सेट ऑल राईटचा इशारा झालेला आहे. आणि आता मला प्रेक्षकांचा आवाज येत नाही आहे. मला प्रेक्षकांचा आवाज ऐकायचा आहे. प्रेक्षकांचा आवाज येत नाही आहे. अगदी उजव्या बाजूला जी गॅलरी आहे तिथनं आवाज येत नाही आहे. आवाज, शिट्ट्या, टाळ्या वाजल्या पाहिजेत. झोपलात का कुडालकर? आवाज येत नाही. दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला प्रेक्षक आहेत का? जागे आहेत का? तर आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, कोकणामध्ये जन्म घेतला, कोकणामधला आपण कुडालमध्ये आहोत याचा सार्थ अभिमानात शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. आणि आपण आता गजर घेणार आहोत. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज आलेला नाहीये. आवाज आयोजकांपर्यंत पोहोचलाय का रोहनजी? आवाज तेवढा चांगला आला नाही. मला वाटतं झोपेत आहेत. पुन्हा एकदा गजर घेणार आहोत. हे तर माहित आहे सर्वांच्या हृदयामध्ये, सर्वांच्या मनामनामध्ये शिवबा बसलेले आहेत. अगदी आपण घेऊया गजर घ्यायचं आहे. अगदी सर्वांच्या मनामध्ये जागा बनवण्यात आलेली आहे. कारण भगव्याची शान म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं जातं आणि सातत्याने म्हटलं जातं, आकाशात उडतोय पक्ष्यांचा धवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा धवा, अख्ख्या हिंदुस्थानमध्ये माझ्या महाराजांची हवा. एकदा गजर घेऊया पुन्हा एकदा. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. ऑल सेट ऑल राईट. कॅमेरामॅन तयार झालेले आहेत. अगदी माहोल बनलेला आहे. आता टाळ्यांचा गजर एकदा होईल का? आयोजकांनी करता जोरदार टाळ्या. टाळ्या, शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. अगदी माहोल बनलेला आहे. आता काउंटडाऊन घेतलं जाणार आहे. टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलेला संघ आपण पाहिलं तर सातारी बॉईज सरंबलच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काउंटडाऊन घेऊया. चालू होणार आहे. बॅट्समॅन रेडी झालेत, विकेट किपर रेडी झालेत. सुहेल शेख आमच्याकडे पाहतोय. अजून किती वेळ घेणार आहात सुहेल? व इंतजार करणं होगा. काउंटडाऊन होणार आहे. माझ्याबरोबर काउंटडाऊन घेतला तरी चालेल. मॅचला सुरुवात होईल. फायनल मॅचचा पहिला बॉल. सुहेल आपण जागेवरती थांबा. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. टाळ्यांचा गजर जोरदार. पहिला बॉल. फायनलचा मॅच गोलंदाजी मार्कवरती तन्मय सावंत आलाय. पहिला बॉल घेऊन सातारी स्पोर्ट्स संघाकडनं पहिल्याच बॉलवरती बॅकफुटवर गेले, जागा बनवली आहे. एक स्टाकरची दिशा निवडले सुहेल शेख आणि त्याच्या जोडीला श्रीधर जाधव. सुहेल शेख स्टाकरवरती आहे. जापान 7 विजय प्रेस या संघाच्या माध्यमातून 2 बॉलमध्ये 2 धाबा खर्च केले. तन्मयची खासियत राहिली आहे, चेंडूला वळवतो, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि अगदी बोटांची जादू त्याची पाहायला मिळेल का? 2 बॉलमध्ये 2. हा बॉल फुल टॉस आहे. कडक फटका खेळलाय आणि आता त्यानं म्हटलंय खवळलेल्या समुद्राचा आणि अगदी आपण पाहिलं तर उसळणारा लाटाचा नाद कधी करायचं नसतं आणि सुहेल शेखचा नाद केलाय. नाद वाया गेला नाहीये. पावल्यांचा बाबर. कडक फटका खेळलाय. लंग ऑफच्या दिशेनं क्लिअर केलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकार आलाय. धाबा मांडले. टीमची टोटलचा 6 वरती. तन्मयचं स्वागत करणारा फटका. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा छोटा पॅकेज भडा धमाका. चांगलीच बॅटिंग करतोय तन्मयच्या विरोधात. 4 बॉलमध्ये त्यानं 7 धाबा बनवल्यात. प्रेक्षकांचा टाळ्यांचा करकराट देखील झालाय. जापान 7
विजय प्रेसी 4 बॉलमध्ये 7 धावा. सोहेल शेखचा स्ट्राईक रेट चांगला आहे, बॅटिंग चांगली करतोय. बॉल चांगला आहे, ड्राईव्ह केलाय, टॅप केलाय, ऑन साईडला फक्त ढकलून दिलाय, पाऊल वापर केलाय आणि चांगली बॅटिंग करतोय. 5 बॉलमध्ये 8 धावा. पहिल्या षटकाचा के 4 ओव्हरचा मॅच आणि फायनल मॅचला सुरुवात झाली आहे. श्रीधर जाधव नॉन स्ट्रायकर एंडला, त्याला अजूनपर्यंत संधी मिळाली नाही आहे. आणि सुहेल शेख ज्यानं कमाल केले, 5 बॉलमध्ये 8 धावा काढल्यात. हा बॉल फुल टॉच चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं चांगलं झालं नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. तन्मयच्या विरोधात सुहेलची बॅटिंग आवडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा छोटा पॅकेज बडा धमाका. मला तुमच्या टाळ्यांचा गजर त्याच्याकरता व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या. सुहेल तीस 1 मे या कालावधीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये 29 आणि 30 आणि 1 मेला कामगार दिवशी आपण अगदी ते फायनलचा ठरवार असणारा आई केलबाई जय बामणी यांच्या वतीनं तब्बल 50,000ची एक मानाची स्पर्धा घेऊन आपण येतोय. ती स्पर्धा देखील पाहण्याकरता विसरू नका. जय बाबांनी आई केलबाई यांच्या वतीनं ती मानाची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. मॅचकडे जाऊया. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्ल. पहिल्या बॉलवरती सुहेल शेखची विकेट मिळाली आहे. फटका फसलाय, चेंडू अगदी बाहेर गेलाय, शिट्ट्या वाजल्या, टाळ्या वाजल्या आहेत आणि शिकार कोणी केलाय? प्रफुल्ल पाटकरने शिकार केलाय. गाड्याला संधी मिळणार आहे. मोठा ब्रेक थ्रू दिला गेला. 9 धावांवरती सुहेलची विकेट मिळाली. त्याच्या बिल्कुल मजा आएगा. प्रफुल्ल पाटकर को विकेट मिला और प्रफुल्ल पाटकर ये स्ट्राइक करने वाले गेंदबाज है, बहुत ही अच्छी गेंदबाज है. डबी गेंदबाजी फील्डिंग खिलाड़ी स्लिमिट पर ऑन है. एक्स्ट्रा कवर लंग ऑफ ऑन साइड पर लंग ऑन है. प्रफुल्ल पाटकर गेंदबाजी करे, स्ट्राइकर पर नए बल्लेबाज सूरज आए. लोवर फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है. बल्ले के मुंह को खोला, 1 रन के साथ अपना खाता खोला. टीम का टोटल अब जाकर 12 कुल मिलाकर डबल फिगर के अंदर 10 पर पहुंच गया. प्रफुल्ल पाटकर को पहली गेंद के ऊपर शिकार मिला. सुहेल शेख का विकेट. सुहेल शेख डकआउट के अंदर गए. स्कोर 10 रन. बैटिंग करने वाली टीम जापान 7 विजय प्रेसी. बहुत अच्छी गेंद थी, बहुत अच्छा स्ट्रोक है. सूरज परब मैदान के अंदर आए. आज के दिन पर एक मुकाबले के अंदर उनको मैन ऑफ द मैच भी मिला. इनको कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है. और दूसरी तरफ प्रफुल्ल पाटकर जो ना, उन्होंने पहली गेंद के ऊपर शिकार किया है. कॉन्फिडेंस 7वें आसमान पर. अच्छा स्ट्रोक है. लॉन्ग ऑन की तरफ खेलना चाहते थे. फॉलो थ्रू के अंदर प्रफुल्ल पाटकर इस गेंद को फील्ड करना चाहते थे, मगर गेंद हाथों में नहीं आई. गेंद हाथों से निकल गया. उसके ऊपर वो सिंगल बना गया. आंखों को भी इशारा किया. दोनों बल्लेबाजों ने सिंगल बनाया और सिंगल के साथ स्कोर अब जाकर 12 पर पहुंच गया. ओवर नंबर 2 का खेल चल रहा है. माहौल बना हुआ है. दर्शक भारी तादाद में गए और ये टूर्नामेंट सक्सेसफुल है. वो चमचमाती हुई ट्रॉफी, आने वाली शाम, आने वाली रात किसके नाम, ये सवाल बन रहा है. बैकफुट पर चले गए. बहुत ही खूबसूरती के साथ कले का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया. श्रीधर जाधव अपना खाता खुलते में नजर आए. ओवर नंबर 2 के अंदर 13 रन, 1 विकेट के नुकसान पर. प्रफुल्ल पाटकर की सराहना करने की बहुत अच्छी गेंदबाजी. आप जाकर लाइन से भटके, लेग स्टंप के बाहर चले गए. बिल्कुल लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके. व्हाइट बॉल का इशारा. स्कोर 14 पर पहुंच गया. ओवर नंबर 2 का खेल 14 लॉस ऑफ 1. सुहेल शेख आउट होने के बाद धीमी रफ्तार के साथ रन आ रहे हैं. यह अच्छी गेंद थी. बैकफुट पर चले गए. बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को पॉइंट और कमर के बीच में खेल दिया. ओवर नंबर 2 का खेल समाप्त हुआ. स्कोर 15 रन, 1 विकेट के नुकसान पर. जापान 7 विजय प्रेसी की टीम पहले बल्लेबाजी करे. फाइनल का मैच है. एक छोटा सा ब्रेक में गाना लेंगे. गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी.
दृश्य देखिए, ड्रोन कैमरे के माध्यम से जो दृश्य है वो लिए गए, वो दृश्य आपके स्क्रीन के ऊपर श्री साई स्पोर्ट ट्रिपल एस लाइव। और बिल्कुल पिछला जो टॉस हुआ उस वक्त शैलेश पाटिल, पराग पाटिल हमारे साथ जुड़े हुए थे, ट्रिपल एस का ब्रांड लाया और अंडरम को बिल्कुल वो अच्छे दिन लाए। अच्छे दिन लाने में शैलेश पाटिल, पराग पाटिल, ट्रिपल एस का बहुत बड़ा ये हमारे करता धरता इस टूर्नामेंट के कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं। मैदान के अंदर बल्लेबाज श्रीधर सावंत 3 पर, श्रीधर जाधव 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का टोटल 16 पर पहुंच गया। पॉइंट जिनका नाम साहिल है, पॉइंट के नाम से जाने जाते हैं। धीमी रफ्तार वाली गेंद, बहुत अच्छी फील्डिंग। ओहो क्या हो रहा है, क्या हो रहा है, क्या हो रहा है। दिमाग की बत्ती को जलाने की जरूरत है और बिल्कुल फील्डिंग अच्छी हुई। उसके बाद देखिए एक्शन रिप्ले में क्या हुआ था, फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर वो अच्छा स्ट्रोक, फील्डिंग तो कमाल की हुई। उसके बाद फील्डर ने जो थ्रो किया वो अच्छा थ्रो नहीं था। कहाँ चली गई, कहाँ चली गई। दर्शक दीर्घा में चुकीला माफी नहीं है, चुकीला माफी नहीं है। 2 रनों के साथ स्कोर कार्ड बढ़ जाएगा। टीम का टोटल अब जाकर 18 पर पहुंच गया, 1 विकेट के नुकसान पर। इस टूर्नामेंट के करता धरता, इस टूर्नामेंट की दिल की धड़कन रोहन जी घोड़े साहब, पप्पू तोड़सकर और संदीप परब साहब आपके स्क्रीन के ऊपर। बैकफुट में चलेगा, अच्छा स्ट्रोक। सूरज परब अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लई के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। सोहेल शेख आउट हुए, उसका दबाव इनके ऊपर नहीं है और बल्ला बोल रहा है सूरज परब का। 19 लॉस ऑफ 1, ओवर नंबर 3, पॉइंट गेंदबाजी कर रहे हैं। राउंड द विकेट, हाथों का इस्तेमाल। नसीब, किस्मत, किस्मत नसीब भाग्यवान लोगों का साथ देते। अब जाकर किस्मत किसका साथ दे रही है? फील्डिंग करने वाली टीम का साथ दे रही है किस्मत। देखिए नॉन स्ट्राइकर इनके बल्लेबाज श्रीधर जादव के बल्ले को लगने के बाद गेंद अंदर की तरफ रुकी और फील्डिंग करने वाली टीम को लिए वो राहत। ओवर नंबर 3 का खेल है। 19 रन 1 विकेट के नुकसान पर पॉइंट गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदों में 4 रन अब तक पॉइंट ने कर चुके हैं। ऑफ साइड पर 3 फील्डर, ऑन साइड पर 2 फील्डर है। गेंदबाजी करने के लिए पॉइंट तैयार। सातेरी स्पोर्ट्स सरंबल को कदमों का इस्तेमाल किया, कमाल की गेंदबाजी। उसके ऊपर सूरज परब बहुत ही अच्छी बल्लेबाजी करने की कोशिश कर रहे हैं। सिंगल लिया गया। एक्शन रिप्ले में देखना पसंद करेंगे। श्री साई स्पोर्ट पर आगे चले गए थे, उसके बाद वो घुमाओ, वो घुमाओ, वो घुमाओ। देखिए कहाँ चले गए, कहाँ चले गए थे। उसके बाद वो गेंद अंदर की तरफ आई, काटा बदला गेंद ने। सूरज पर बाल बाल बचे, भाग्यवान रहे। स्कोर कार्ड 20 पर पहुंच गया। आज माहौल बना हुआ है, इलेक्ट्रीफाई माहौल है। दर्शक भारी तादाद में। फाइनल का दिन, फाइनल की रात, वो आने वाली रात किसके नाम, वो सवाल पूछा गया। वो टीवीएस बाइक पर कौन जाएगा? ओनर, एक ओनर है, 2 टीम का एक ओनर को वो बाइक मिलेंगे। स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर। बैकफुट पर चलेंगे, कड़क शॉट, एक ही मारा, खींचकर मारा, वो भी सॉलिड मारा। 22 रन 3 ओवर का केस समाप्त है। 1 विकेट के नुकसान पर साझेदारी बन रही है। घर में आंगन का, जीवन में साली का, खाने में थाली का और क्रिकेट में पार्टनरशिप का महत्व है। श्रीधर जाधव और सूरज परब इनके बीच में साझेदारी। 3 ओवर का केस समाप्त, 22 रन 1 विकेट के नुकसान पर। आइए डीजे मास्टर, आपकी बारी है। बाइक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं डॉक्टर CS घोड़े स्मृति चषक 2026 का अद्भुत नजारा। 4था संस्करण और 4थे संस्करण का यह फाइनल मैच श्री साई स्पोर्ट पर यह दिखाया जा रहा है। बहुत ही अद्भुत नजारा और बिल्कुल वो स्क्रीन लगाए ना, उसके ऊपर देखने का मजा ही अलग है। गेंदबाजी करने के लिए सागर पेंडेकर आए हैं। पहले गेंद के ऊपर बैकफुट पर चले गए श्रीधर और ऑन साइड की तरफ इस गेंद को खेल दिया। सिंगल लिया गया, सिंगल के साथ स्कोर 23 पर पहुंच गया, 1 विकेट के नुकसान पर। बैकफुट पर चले गए, बहुत ही अच्छा स्ट्रोक। लगातार 2 गेंदों पर 2 सिंगल लेना पसंद किया और बल्लेबाज श्रीधर जाधव जो है ना वो अच्छे खिलाड़ी है। बॉयफ्रेंड बॉयज की जो टूर्नामेंट हुआ, सबसे बड़ा टूर्नामेंट, उसके अंदर मैन ऑफ द सीरीज का अवार्ड श्रीधर जाधव को मिला था और अब जाकर इस कुडाल का सबसे बड़ा जो प्रतियोगिता चल रही है उसके अंदर अच्छी बल्लेबाजी। 24 रन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज सूरज परब। कदमों का इस्तेमाल किया, शानदार फील्डिंग पॉइंट द्वारा। पॉइंटचं क्षेत्ररक्षण आवडलंय तर टाळ्यांचा गजर होण्यामध्ये काही हरकत नाही। पॉइंट करता टाळ्यांचा गजर। पॉइंट ने आज कमाल किया। वो उड़ता पंछी वाला कैच था, वो पिछला मुकाबला उसके अंदर वो पॉइंट ने कैच पकड़ा,
वो वीडियो बनेगा, वो रील्स बनेंगी, तो सब में बनेगी। और पॉइंट कमाल के खिलाड़ी है, शानदार जगह पर खड़े, फील्डिंग अच्छी की, उसके बाद थ्रो अच्छा आया। एक्शन रिप्ले में देखे जिस तरीके से वो फील्डिंग की, उसके बाद वो थ्रो आया और स्ट्राइक के रेंज पर सूरज परब का विकेट मिला। विकेट नंबर दूसरा गिरा, 24 रन, आखिरी 3 गेंदे। अनिकेत वो आंकड़े 25, 26, 27 पर जाएंगे तो बैटल अच्छा होगा। 24 में 27, 28 का मैच। सोहेल शेख ने कहा हम 27, 28 बनाएंगे, मगर जवाबी हमला देने वाली टीम सातरी स्पोर्ट्स सरम्बल की जो टीम है वो भी तगड़ा फाइट देने वाली है। 24 रन बने, 3 गेंदे बचे हुए हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए हर्षद खुद मैदान के अंदर चले गए हैं। बैटिंग नंबर 4 पर 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं। सागर पेडनेकर अच्छी गेंदबाजी करे, 3 गेंदों में 2 रन, 1 रनआउट का विकेट इस ओवर के अंदर है। दर्शक दीर्घा से वो आवाजें भी आ रही है, कच्चा कच बराबर। ये मैदान भारी तादाद में दर्शक भी हैं और सभी का स्वागत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सागर पेडनेकर तैयार। हर्षद ऑन स्ट्राइक, पहले कदमों का इस्तेमाल किया, स्ट्रोक अच्छा था, ऊपर से चले गए। कई लोगों के सर के ऊपर हाथ चले गए, सर के ऊपर हाथ नहीं लेना गया, बिल्कुल वो सर के ऊपर हाथ चले गए। स्ट्रोक अच्छा था, टाइमिंग अच्छा था, हिट पोजीशन अच्छी थी, मगर ऊपर चले गई 1 रन के साथ ही था। सिंगल के साथ स्कोर कार्ड 25 पर 2 गेंदे शेष, दोनों के लिए विशेष। नो बॉल का इशारा आया। फील्डिंग कमाल की है, फील्डिंग कमाल की है। कुल मिलाकर कितने रन है, टोटल कितने रन मिलने वाले? 2 रन मिलने वाले हैं। नो प्लस 1 का इशारा हुआ, पॉइंट जी जान लगा रहे गए। टोटल 2 रनों का इशारा हुआ, नो प्लस 1 का इशारा हुआ, पॉइंट जी जान लगा रहे। पॉइंट को पता है, मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, फाइनल का मैच, स्कोर 27 पर पहुंच गया। अभी भी 2 गेंदे शेष। अब बिल्कुल वो स्वेल 2 रिव्यू रहेगी आपके पास। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार गए। सागर पेडनेकर गेंदबाजी कर रहे हैं। 25 रन 2 विकेट के नुकसान पर अब जाकर सागर पेडनेकर ने गलती की, नो बॉल का इशारा आया, राउंड द विकेट। अच्छी गेंद, अच्छा शॉट, क्या बात है, क्या बात है। गोली की रफ्तार से गेंद अब जाकर 2 रनों के लिए चली गई। कड़क शॉट है श्रीधर जाधव, मैदान के अंदर जाधव की पावर दिखाई जा रही है। श्रीधर जाधव बरस रहे, गरज रहे हैं। कड़क बल्लेबाजी, स्कोर कार्ड 29 पर पहुंच गया। आखिरी गेंद, कदमों का इस्तेमाल किया, करेक्ट शॉट। ओहो, क्या बात है, क्या बात है। तू आंधी नहीं तूफान है, तू किस्सा नहीं कहानी है, तू पहाड़ नहीं पलटन है, हजारों दिल की धड़कन है, वो श्रीधर जाधव है। तालियों की गूंज श्रीधर जाधव के लिए। क्या मारा, क्या मारा, एक ही मारा आखिरी गेंद पर, वो भी खींच के मारा और सॉलिड मारा। आइए डीजे मास्टर, 4 ओवर का खेल समाप्त है। स्कोर 33 रन 2 विकेट के नुकसान पर। थँक्यू सो मच. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती काय फटका सजवलाय, जबरदस्त फटका. आणि श्रीधर जाधवनं म्हटलंय जाधवची पॉवर दाखवली की काय आपला फटका 440चा झटका. आणि शेवटच्या बॉलवरती अगदी त्यानं सातरी बॉईज सातरी स्पोर्ट्स सरंबल संघाला म्हटलंय होय काय नाही काय, हाय काय नाही काय, चौकार मारल्याशिवाय मला मजा येत नाहीये. आणि श्रीधर जाधव ज्याची आज चर्चा चालू होती की त्याला बॉयफ्रेंड बॉयच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला गेला आणि त्यानं म्हटलं हो अगदी मला तो पुरस्कार मिळाला, ह्या मॅचमध्ये देखील मी खेळू शकतोय. आणि तो बरसलाय, तो गरजलाय, त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात. श्रीधर जाधवचा विचार केला तर त्याच्या बॅटमधनं चौकार एकच आला. शेवटच्या बॉलवरती त्यानं चौकार घेतलाय. धावफलकावरती धावा 33 धावा झाले. 34 धावांचं आव्हान या मॅचमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. उत्तर दिलं जाईल का या मॅचमध्ये? तुम्हाला दुसरा पडाव बघणं फार गरजेचं आहे. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, तुम्हाला बघायचा मॅचचा दुसरा पडाव. आणि या मॅचमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये मजा येणार. 24 बॉलमध्ये 34 धावांचा पाठलाग करण्याकरता ताबडतोब बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये आलाय अभिष शेल्डन हे नाना परब ही जोडी मैदानामध्ये. नाना एक्सपिरियन्स कॅम्पर आहे. प्रेक्षकाने आपली जागा सोडू नका.
अगदी हाऊसफुल शो आहे. या मॅच मध्ये मजा येईल. 24 बॉल 34 धाबांची गरज आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. उत्तर दिलं जाईल का? जरा तुमच्या टाळ्यांचे गजर, तुम्ही हजारोच्या संख्येने आहात. हजर तुम्ही करायचा टाळ्यांचा गजर. दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. अगदी मजा येणार. राज मॅन फ्रॉम रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यातला खेड तालुका आणि खेड तालुक्यातलं अगदी छोटंसं गाव सुसरीचं गाव, त्या ठिकाणी आलेला गोलंदाज राज गोलंदाजी मार्कवरती. प्ले बॉईज प्रभाकर वाडा यांच्याकडनं आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 3 चौकार करत 1000चं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. अभिषेक या ठिकाणी स्ट्रायकरवरती पहिल्या बॉलवरती 1 धाव मिळवली आहे. 2 धाबांचे सलग 3 फटके मारले तर त्याच्याकरता 1000चं पारितोषिक प्ले बॉईज या संघाच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे. पहिल्या बॉलवरती त्याने सिंगल घेतले, खातं उघडलंय. अभिषेक पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसरा बॉल ढकललाय, अगदी संयम दाखवलाय, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय, जास्त जोखम घेत नाही. फायनलच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. अगदी धावा आणि चेंडू मधलं अंतर किती आहे तो 10चा. सांगणं फार सोपं आहे परंतु करणं फार कठीण आहे. या मैदानामध्ये ते धावा बनवले. 24 बॉलमध्ये 34 तर एक वेगळंच रेकॉर्ड होईल. सातेरी स्पोर्ट्स सरंबलचा संघ 34 धावांचा पाठलाग. 2 बॉल नंतर 2. राज ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला आहे. अगदी आपण पाहिलं तर तेवढा चांगला फटका खेळू शकले नाहीये. बॅट अगोदर फिरली, त्याच्यावरती बॉल टॅप झाला. लॉंगॉनला स्वेल शेखच्या हातामध्ये बॉल गेलाय. डॉट बॉल. 3 बॉल नंतर 2 धावा झाल्यात. अनेक प्रेक्षक टक लावून बघताय फायनल कोण जिंकणार. पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे, ढकललाय बॉलला. या बॉलवरती देखील संयम पाहायला मिळालाय, डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळालाय, बॅटचा फ्लो उघडलाय, शॉर्ट कव्हरची दिशा निवडली आहे. 4 बॉलचा केस समाप्त झालाय. 4 बॉल नंतर 3 धावा झाल्यात. 4 ओव्हरमध्ये 34 धावांचा पाठलाग करणारा संघ सातेरी स्पोर्ट्स सरंबल. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक उभे केले आहेत. हा बॉल चांगला आहे, पुढे टाकलाय, फुलर लेनचा बॉल आहे, पुन्हा एकदा ढकललाय बॉलला. संयम पाहायला मिळतो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतो, वेट अँड वॉच. आणि अगदी अभिला माहीत आहे वेट अँड वॉच खेळला तर विनिंगपर्यंत जाऊ शकतोय. आणि त्यांना देखील आपल्याला माहीत आहे पुश करो खुश रहो असे स्ट्रोक खेळलेत अजूनपर्यंत. धाव फलकावरती धावा 4 धावा. राजचं कौतुक करावं लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातनं खेड तालुक्यातनं तो आलाय, एवढ्या लांबचा प्रवास केलाय परंतु चांगली गोलंदाजी. 5 बॉलमध्ये 4. पुढचा बॉल आता चूक केली आहे. नो बॉलचा इशारा. नाना परब ओल्ड इज गोल्डचा खेळाडू आहे, कधीही गेम चेंजर तो ठरू शकतोय. नाना करता टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत आणि नाना परब अगदी आला त्याच्या विरोधात नो बॉलचा इशारा देखील. राजनं चुकीचा चेंडू हात धरला. धावा वाढलाय टीमची टोटल 6 धावांवरती. 7 विजय प्रेसीचा संघ आहे. 34 धावांचं आव्हान त्याने ठेवलंय. राज 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केले आहेत. पावलाचा वापर केलाय. फटका चांगला होता. स्वतः गोलंदाजाच्या हाताला बॉल लागला आणि त्याच्यानंतर गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बिनगडी बाद. अगदी आपण पाहिलं तर चांगला संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. सातेरी स्पोर्ट्स सरंबलचा संघ 7 धावांवरती. आता इथून 18 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. डॉक्टर CS घोडे स्मृती चषक 2026चा फायनलला सुरुवात झाली आहे. 4थं पर्व कोणाच्या नावावरती. 3 षटकांचा केस शिल्लक आहे. या डीजे मास्टर एक गाणं घेऊया, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटेल. 18 बॉल 26. महत्वाचा मॅच. 18 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 27 धावांची गरज आहे. चुकीची दुरुस्ती अगदी चुका मनुष्याकडनंच होतात. 18 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. मॅचकडे जाणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अगदी अभिमान स्वाभिमान गाजवणारा खेळाडू, छोटा पॅकेज बडा धमाका सोहेल शेख आलाय. स्ट्रायकर एंडवरती धमाकेदार फलंदाज अभि आहे. पहिला बॉल पावल्यांचा वापर केला, ऑन साईडला खेळला, मिड विकेटची दिशा निवडली आहे. या बॉलवरती आपण पाहिलं तर 1च धाव मिळाली आहे. धावा पुढे सरकले. टीमची टोटल आता धाव फलकावरती 8 धावा. 8 आणि कोणाची लागणार वाढ. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉलमध्ये अगदी या मॅच मध्ये आता 26 धावांची गरज आहे. धडधड वाढायला लागली आहे, हृदयाचे ठोके वाढायला लागले आहेत. अभि स्ट्रायकर एंडवरती पावल्यांचा वापर केला. बॉलने बॅटचा संपर्क तेवढा चांगला झाला नाही. समोर खेळायचं होतं.
नाना परब अगदी जिद्दीने खेळतोय, चिकाटीने खेळतोय, मेहनत पाहायला मिळते आणि त्याला दुःखापत देखील झालेली आहे. नाना परब अगदी सर्व प्रेक्षक जे बसले होते ते आता उभे राहिलेत नाना परबला पाहण्याकरता. सर्वांच्या आवडीचं खेळाडू नाना परब. नाना परबची जिद्द आवडली तर टाळ्यांचं गजर नाना परब करता होण्याकरता काही हरकत नाहीये. नाना एक जिद्दी खेळाडू आहे, संघर्ष त्याचा पाहायला मिळणार आहे, चिकाटी त्याची पाहायला मिळणार आहे. फायनलचा मॅच तेवढ्या साहजिकरित्या तो सोडणार नाहीये. धाव फलकावरती धावांचा विचार केला तर 9 धावा धाव फलकावरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अगदी आपण पाहिले तर रात्रीचे 1 वाजून गेलेले, 1:11 झालेले आहेत आणि हे SSS वरती कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत. काय घडलं होतं ते देखील तुम्हाला दाखवलंच होतं. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर फटका खेळला, मिडल ऑफ द बॅट करू शकले नव्हते अभि आणि त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि नाना अगदी समोर जो फ्लेक्स आहे त्याच्यावरती जाऊन आदळलेत. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं गेलं आजच्या रात्रीमध्ये आणि हे प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत, त्यांची हजेरी तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये अनेक प्रेक्षकांचं आगमन झालंय. प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा, या मानाच्या स्पर्धेचा. 9 धावा झालेत, 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 25 धावांची गरज आहे. नाना परब मैदानामध्ये, दुसऱ्या बाजूला अभिब शेल्डे. कोण जिंकेल कोण हारेल या स्पर्धेचं आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये गुणलेखक म्हणून अनिकेत आमच्या बरोबर आहे. अनिकेत आपलं सहर्षण हार्दिक स्वागत आहे आणि अगदी समालोचन क्षेत्रामध्ये एक उभरतं नाव म्हणून अनिकेतचं देखील घेतलं होतं आणि अनिकेतला देखील अनेक खेळाडूंची माहिती आहे. अनिकेत आपलं सहर्षण हार्दिक स्वागत आहे आणि अगदी आपण पाहिलं तर मुंबईच्या प्रतीक स्पोर्ट बरोबर अनेक स्पर्धेमध्ये त्या टी शर्टचं ग्लॅमर आणण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील राहिलं. अनिकेतच्या माध्यमातून अनिकेत आपलं सहर्षण हार्दिक स्वागत. मॅचकडे जाऊया. सोहेल शेख पुन्हा एकदा तयार झाला, नाना तयार झालाय. हा बॉल धीम्या गतीने टाकलेला बॉल होता, थोडासा वळणारा बॉल होता, बॅकफुटवर गेले, चेंडूला कट केलाय. 1 धाव मिळाली, एका धावाने धाव फलक 10 वरती. विजय करता इथून 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 24 धावा, 24 धावा 15 बॉल. प्रेक्षक टक लावून बघतायत. गोलंदाजी मार्क वरती सोहेल शेख, स्ट्राईक रेंज वरती अभि शेल्डे. प्रेक्षक 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 पावलांचा वापर केलाय, स्टेप आउट झालेत. ऑन साइडला फटका सजवलाय परंतु नशिबाची साथ मिळत नाहीये. 1च धाव मिळाली आहे. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय अभि शेल्डे याचे हावभाव दाखवले जात आहेत. श्री साई स्पोर्ट्स 11 धावा बॅटिंग करणारा संघ. अगदी आपण पाहिलं तर चांगलीच बॅटिंग करतोय सातेरी स्पोर्ट्स सरंबलचा संघ आहे. 34 धावांचा पाठलाग. हा धीम्या गतीने टाकलेला बॉल आहे. पंचांचा इशारा आपण पाहूया काय निर्णय येणार आहे. फटका तर खेळलाय, चुकीचा फटका आहे आणि त्याच्यामध्ये आता पंचांकडे दाद मागितले आले आहे. हा नो बॉल आहे का ते पाहणी केली जाणार आहे. पंच चर्चा करतायत, नो बॉल करता मागणी करण्यात आलेली आहे. अगदी प्रेक्षकांकडनं देखील आवाज आलाय आणि आता पाहणी केली जाईल. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अंडरमध्ये 4 कॅमेऱ्याचा वापर केलाय आणि त्याचं अगदी आपण माध्यम पाहिलं तर SSS श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील असतील, पराग पाटील असतील, त्यांचं देखील कौतुक करणार आहे. आता पंचांनी आता ती मागणी आपण पाहिलं तर 3ऱ्या पंचांकडे सुपूर्द केलेली आहे. तडंपारचा कॉल करण्यात आलाय. काही वेळाकरता खेळ थांबलाय. 11 धावा धाव फलकावरती 34 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. सोहेल शेखनं तो चेंडू हाताळला होता आणि त्याच्यावरती पंचांनी आता मागणी केलेली आहे. पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवलेला आहे. अगदी तो मागे चेंडू असला तर अभिला संधी मिळेल, पुढे चेंडू असला तर अभिला बाहेर जावं लागणार आहे. काय घडणार कोणाच्या बाजूने तो निर्णय जाणार. जपानचा विजय संघाच्या बाजूने तो निर्णय जाणार की दुसऱ्या बाजूला सातेरी स्पोर्ट सरंबल या संघाच्या बाजूने निर्णय जाणार. सोहेल शेख अगदी आपण पाहिलं तर एक छोटा पॅकेज बडा धमाका. पाहूया काय घडलंय. या बॉलवरती 3ऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. चेंडू मागे की पुढे ते पडताळणी केली जाणार आहे. 3रे पंच त्या ठिकाणी टेक्निकल रूम मध्ये, श्री साई स्पोर्टच्या टेक्निकल रूम मध्ये अगदी बिझी झालेत. तो निर्णय येईल, वाट बघावी लागणार आहे. डाऊटफुल असेल कोणाच्या बाजूने तो निर्णय जाईल. धडधड वाढले, ठोके वाढले. विजय करतात 34 धावांचा पाठलाग. प्रेक्षकांकडे आवाज देखील येतो, हा निर्णय कोणीच जायचं नाही ते तिकडे प्लीज. तो निर्णय आला की लगेच तुमच्या स्क्रीनवरती दाखवला जाईल. पंचांनी त्या ठिकाणी तो निर्णय दिला, लगेच तो तुमच्या स्क्रीनवरती असेल.
त्या ठिकाणी जाऊ नका, पंच निर्णय देतील आणि त्याच्यानंतर तो तुमच्या स्क्रीनवरती देखील दाखवला जाणार आहे. हे मायबाप क्रीडा रसिक आहेत, हे प्रेक्षक आहेत, ह्याने तुफान गर्दी केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कुडाल तालुक्यातली मानाची स्पर्धा आहे. डॉक्टर CS गोडे स्मृती चषक. रोहनजी गोडे साहेब असतील, संदीप परब साहेब असतील आणि पंचांचा इशारा पाहूया. पंचांचा इशारा अगदी काय आलाय, पंचांचा इशारा काय आलाय स्क्रीनवरती तुमच्या दाखवले जाणार आहे. आणि आता काय घडलंय, टप्पा कुठे पडलाय, अगदी टप्पा 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 पुढे पडलाय. बॅटर आउट. थर्ड अंपायरने फलंदाजाला बाद करत दिलेला आहे. अभि शेल्डे बाद झालाय, अभि शेल्डे बाद झालाय. थर्ड अंपायरची मागणी केली गेली, ते थर्ड अंपायर टेक्निकल रूम मधनं तो निर्णय आलाय. बॅटर आउट करत दिलं गेलेलं आहे. अभि शेल्डे 11 धाबांवरती बाद झालाय. नवीन फलंदाज होतो आलाय, मैदानामध्ये दाखल झालाय साहिल, ज्याला पॉइंट नावानं ओळखलं जातोय. आता बा निश्चित त्याची बॅट बोलेल का, त्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला सोहेल शेखची कमाल, सोहेल शेखची धमाल, जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. पॉइंट नावानं त्याला ओळख आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सोहेल शेख राऊंड विकेट. हे बॅटल चांगलं असेल, एकामेकाला पाहून चेहऱ्यावरती तो आनंद आलाय. गोलंदाजी मार्कवरती सोहेल शेख 11 वरती 1. हा बॉल चांगला आहे, भन्नाट वेगाचा वापर केलाय. भन्नाट वेगाने बॉलला टाकला, आतमध्ये आलाय बॉल. एक सिंगल मिळवली आहे, सिंगलला धावा मांडणार. टीमची टोटल तर धाव फलकावरती 12 धावा झालेल्या आहेत. श्रीधर जाधव त्याचा कौतुक करायला गेल, चेंडूला रोखला आणि त्याच्यानंतर भन्नाट वेगाने आले. आता तुमच्या स्क्रीनवरती 12 बॉल 22 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चांगलाच खेळ रंगलाय. जापान 7 विजय प्रेसीचा कौतुक करायला 2 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केलेत आणि 12 बॉल 22 धावांची गरज. बॅटिंग करणारा संघ सातेरी स्पोर्ट्स सरंबल संघाला 12 मध्ये 22 बनतील का, पॉइंट कमाल करेल का, धमाल करेल का या मॅच मध्ये. अगदी प्रेक्षक ठक लावून बघतायत. ज्याचं नाव साहिल आहे, त्याला पॉइंट नावानं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखलं जातोय. साहिल गोलंदाज तुमच्या स्क्रीनवरती आता तो चंद्र दाखवला जातोय आणि म्हणूनच म्हटलं होतं की काय आजची रात्र कोणाच्या नावावरती. पहिला बॉल दिवा एक्सप्रेस काय गोलंदाजी करतो, टाळ्या वाजताय, शिट्ट्या वाजताय. पहिला बॉल घरकन फिरवलाय. हा डॉट बॉल. 11 बॉल 22 धावा. दिवा एक्सप्रेस आता धावायला सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये. शिट्ट्या, टाळ्या. 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. अक्षय गुरव ज्याला पांडा नावाने ओळखला जातोय, पहिलाच बॉल त्यांना डॉट टाकलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. दुसरा बॉल पॉइंटच्या विरोधात, पॉइंट स्टॅक रेट वरती आहे. पावल्यांचा वापर, टॅपचा स्ट्रोक खेळलेत. अगदी आपण पाहिलं तर ते हावभाव, ते ऍक्शन, तो रिॲक्शन पाहायला मिळतोय. इथून 10 बॉलचं काही शिल्लक आहे. 21 धावांची गरज. धावफलकावरती धावा 13 झालेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करणारा संघ मैदानामध्ये कुठेतरी अडचणी सापडलाय. सातेरी स्पोर्ट्स सरंबल पावल्यांचा वापर केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक राज होते, त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. डॉट बॉल आलाय. फटका चांगला होता, तेवढंच चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण राजच्या माध्यमातून. 9 चेंडू 21 धावांची गरज. हा बॉल देखील वेगाने टाकलाय. त्या बॉलनं ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. साहिल गोलंदाज मैदानामध्ये प्रयत्न करतोय, ज्याला पॉइंट नावाला ओळखलं जातोय. दिवा एक्सप्रेस मैदानामध्ये धावायला सुरुवात झाली. चांगलीच गोलंदाजी करतोय अक्षय गुरव म्हणजे पांडा. 8 बॉल मध्ये 20. हा बॉल देखील आतमध्ये येणारा बॉल होता. चांगलीच गोलंदाजी केली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती तो स्माइल पाहायला मिळाला पांडाच्या, कारण या गोलंदाजाने धमाल केली आहे, कमाल केली. महाराष्ट्र गाजवलाय आणि आज कुडालच्या नगरीमध्ये तो आलाय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. हे हावभाव, हे ऍक्शन, हे रिॲक्शन, अगदी दोघांना एकामेकाला हुलकावणी दिली आहे. प्रेक्षकांचा आवाज आलाय. नाना परब त्याच्या विरोधात आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती पांडा. अक्षय गुरु गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल डावकुऱ्या त्याचा गोलंदाज मॅन फ्रॉम दिवा मुंबई. पुढचा बॉल अगदी फटका खेळला होता. अलॉंग द कार्पेटचा फटका होता. वायतीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सूरज मिशालनं चेंडूला पकडलाय. टाळ्या वाजल्यात, कडकडाट झालाय टाळ्यांचा. डॉट बॉल. 6 बॉल इथे 19 धावांची गरज आहे. 15 धावा 18 बॉल मध्ये बनवले. 15 धावा झाले. 3 षटकांचा केस समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. आता देऊया संधी एस साऊंड सिस्टम पावशीतले. एस साऊंड सिस्टम या, तुमची बारी आहे. 6 बॉल
बॉलमध्ये 19 धाबांची गरज. स्पॉन्सर हमारे टाइटल स्पॉन्सर BIC ब्रांड सिंबल ऑफ क्वालिटी, उनका तहे दिल के साथ आभार. सुहाना मसाला, हर घर सुहाना गए तो बिल्कुल वो बात बनती रहेगी, एक सुगंध आती रहेगी. सुहाना में जो मजा है वो किसी में नहीं है, उनका हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं. मैच की तरफ जाएंगे. 6 गेंदों का खेल बचा हुआ है, 19 रनों की जरूरत है. श्रीधर जाधव गेंद पर पॉइंट है. पहली गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर गेंद जगह बनाकर खेलने की कोशिश फॉलो करना चाहते थे. पॉइंट पहली गेंद के ऊपर बिंदी की मोहर. 5 गेंदों का खेल बचा हुआ है, 19 रनों की जरूरत है. दर्शक दीर्घा में अभी भी उत्साह है, दर्शकों में उत्साह है. पॉइंट स्ट्राइक रेट पर खड़े हैं. करेक्ट शॉट, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. तालियों की गूंज पॉइंट के लिए. जबरदस्त बल्लेबाजी सामने की तरफ खेल दिया, बहुत ही अच्छा स्ट्रोक. श्रीधर जाधव ने सवाल पूछा, श्रीधर ने कहा क्या मेरा स्वागत नहीं होगा? इन्होंने कहा बिल्कुल स्वैग से करेंगे आपका स्वागत. पॉइंट ने स्वागत किया. साकिल गोलंदाज पॉइंट नाम से जाने. 4 में 15. फुल टॉस है, 2 रनों के लिए चले गए. अच्छा स्ट्रोक था, एक्स्ट्रा कवर की तरफ खेल दिया. 3 गेंदों का खेल बचा हुआ है, 13 रनों की जरूरत है. 3 चेंडू 13 धावा, 13 धावा, 3 चेंडू. प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. जरा खेळाडूंकरता प्रोत्साहन वाढण्याकरता अगदी तुमच्या टाळ्यांची गरज आहे. टाळ्या वाजल्या तर बरं होतील. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. 3 मध्ये 13, 3 मध्ये 13. बिल्कुल आपके स्क्रीन के ऊपर देखिए वो पॉइंट के हाव भाव को दिखाया जा रहा है. हमारे इस टूर्नामेंट के करता धरता संदीप जी परब साहब, रोहन जी घोड़े साहब और पप्पू तुरस्कर साहब, इनके चेहरे के ऊपर वो मुस्कुराहट है. पैसा वसूल टूर्नामेंट, पैसा वसूल टूर्नामेंट. ये आपके स्क्रीन के ऊपर हमारे करता धरता इस टूर्नामेंट की धड़कन. 3 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 13 रनों की जरूरत. कदमों का इस्तेमाल किया. ओहो, हाथों को लगने के बाद गेंद डिक्लेयर क्षेत्र में चली गई. सूरज मिशाल जबरदस्त फील्डिंग कर रहे हैं. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. 2 षटकार येतील का? प्रेक्षक अजूनही आवाज करतायत, अजूनही उत्साह आहे. टाळ्या शिट्ट्या. स्ट्राइक रेंजवरती साहिल गोलंदाज म्हणजे पॉइंट. पावल्यांचा वापर, फटका चांगलाय, फटका चांगलाय. होय काय, नाही काय, हाय काय, नाही काय. आणि पॉइंट न म्हटलंय चौकार मारल्याशिवाय मला मजा येत नाहीये. अगदी वायदिश लॉंग ऑफला भेदलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे. 1 बॉल 8 धावांची गरज. हा आवाज आणि अशा पद्धतीनं जापान 7 विजय प्रेसी. तो आवाज आला. फायनलचा मॅच जसं व्हायला पाहिजे तसं झालेलं आहे आणि अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला. जापान 7 विजय प्रेसी, कॉंग्रॅच्युलेशन. संघमाला कॉंग्रॅच्युलेशन. जापान 7 ने म्हटलंय, जापान 7 विजय प्रेसीने म्हटलंय ले जाएंगे इस खूबसूरत ट्रॉफी को और वो TVS की मोटरसाइकिल को हम ले जाएंगे. कॉंग्रॅच्युलेशन जापान 7 विजय प्रेसी. अक्षय गुरु कॉंग्रॅच्युलेशन. राज कॉंग्रॅच्युलेशन. सोहेल शेख कॉन्ग्रेचुलेशन. श्रीधर जाधव कॉन्ग्रेचुलेशन बहुत. और चलिए डीजे मास्टर आइए, आपकी बारी है, गाने का समय हो गया.